देशभरातील कोट्यावधी मोबाईल्सवर एक विशेष आपत्कालीन सायरन वाजलाय। केंद्र सरकार एनडीएमएच्या सहकार्याने नव्या मोबाईल बेस्ड डिझास्टर अलर्ट सिस्टमची चाचणी घेत आहे। भूकंप, पूर किंवा युद्धासारख्या आणीबाणीच्या काळात नागरिकांना एकाच वेळी सावध करणं हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे। हा केवळ एक सराव असून नागरिकांनी यामुळे घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। नाही अचानक असं म्हणजे 2 वेळा मेसेज आला भारत सरकार असं म्हणून आलं, पण मी ते असं मनामध्ये एकदम भीती वाटली का अरे माझ्याच मोबाईलवर कसं काय आलं। मग सगळ्यांना विचारलं तुमच्याला, सगळे बोलले हो आले असं, आणि लगेचच क्लिक केलं आणि मग सगळी चर्चाच झाली माझ्या मोबाईलला, माझ्या मोबाईलला नेमकं काय केलं तुम्ही असं। भीती वाटली का? कारण अशा पद्धतीने हो भीती वाटते ना, का अकाउंटचे आपले पैसे जातात की काय असं वाटतं, भीती वाटते मनामध्ये। सगळ्यांच्या मोबाईलमध्ये जेव्हा आले तेव्हा तुमचं पहिलं तुमच्या मनामध्ये काय आलं? आपल्या अकाउंट मधले पैसे जातात का काय नाही ही भीती वाटली। येतात का? जातात ना जातात। आपल्याकडे येणार ना, आपलेच जाणार आहेत पैसे म्हणून भीती वाटली जरा। कारण कशाचे मेसेज येतात तेव्हा आणि पैसे जातात पण ना, त्याच्यामुळे भीती पण वाटली असं का अरे यार इथे पण आला मेसेज, मग काय पैसे वगैरे कट होतात किंवा काय असं, त्याचं भीती मग सगळ्यांनाच आले ना। आम्हाला पहिले सुरुवातीला वाटलं की मलाच आलं की काय, नंतर सगळेच दाखवायला लागले। कारण आता ठिकाणचं असंच वाटलं तर कट केला तो मेसेज। तर इथे नागरिक घाबरलेले दिसतात, परंतु कोणीही घाबरून जाऊ नये। केंद्र सरकार एनडीएमएच्या सहकार्याने नव्या मोबाईल बेस्ड डिझास्टर अलर्ट सिस्टमची चाचणी घेत आहे। देशभरातील कोट्यावधी मोबाईल्सवर एकाच वेळी आपत्कालीन सायरन वाजणार आहे। केंद्र सरकारकडून मोबाईल बेस्ड डिझास्टर अलर्ट सिस्टमचं टेस्टिंग केलं जात आहे। दूरसंचार विभाग आणि एनडीएमए मार्फत ही विशेष यंत्रणा विकसित केली जाते। भूकंप, पूर किंवा युद्धासारख्या संकटात नागरिकांना तातडीने सतर्क करता येणार आहे। तर आपत्कालीन अलर्ट चाचणीमुळे घाबरून जाऊ नये, सरकारने असं आवाहन केलंय।